स्कोरर राहुल शेठ यांना विनंती आहे, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 आपण बघतोय आणि पहिल्या रजनीतील पहिला दुसऱ्या फेरीचा सामना चॅम्पियन स्पोर्ट्स महाड विरुद्ध ओम साई ग्रुप बारसगाव वरंद. ओम साई ग्रुपने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाला निमंत्रण दिलं. पहिला चेंडू योगेश पेनकरचा उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे, मात्र फ्री हिट. पहिला बॉल फ्री हिट आहे आणि फ्री हिट असल्यामुळं निश्चित त्याला माहिती आहे की इथे बाद होण्याचे चान्सेस बिलकुल कमी आहेत आणि इथे एक धाव प्राप्त होणार आहे. स्ट्राइक एंड वरती आता आपण बघणार आहोत प्रथमेश राठोड. एक जबरदस्त फलंदाज प्रथमेश राठोड, योगेश पेनकर ही जोडी मैदानामध्ये ऑल इंडिया ओपन मध्ये देखील धुमाकूळ घालणारी ही जोडी आहे. तर एक आहे महाडचा सुपुत्र ज्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मोठा अभिमान आहे. योगेश पेनकर गेली अनेक वर्ष सातत्यानं त्याने आपलं नाव एका वरच्या क्रमांकावरती ठेवलेलं आहे. डिंगडॉंग पुणे, प्रतीक पुणे संघाचं नेतृत्व त्यानं सर्वाधिक काळ केलेलं आहे आणि महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर जाऊन त्यानं प्रतीक पुणे संघाला विजेतेपद मिळवून दिलेले आहे. आणि विशेष म्हणजे आतापर्यंत सुप्रीमो ट्रॉफीने हुलकावणी दिली होती, योगेश पेनकरच्या नेतृत्वाखाली डिंगडॉंगनं सुप्रीमो पण जिंकली. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली, कॅच होईल. प्रथमेश राठोड बाद, शून्यावर बाद. मोठा धक्का, पहिला धक्का चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला. आयकॉन देखील तितकाच ताकदवान खेळाडू आज अष्टपैलू प्रथमेश राठोड हा देखील अष्टपैलू आहे. दोन खेळाडूंमध्ये जे सध्या जास्त ट्रेंडिंग वरती आहे. ISPL मध्ये आपण भूषण गोळेला बघितलं होतं, तर त्यानंतर प्रथमेश राठोडनं देखील मागच्या काही स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवलेली आहे. अपकमिंग स्टार आहे तो, अजून मोठ्या मंचावरती त्याला आपण बघितलं नसेल, मात्र भविष्यामध्ये हा खेळाडू देखील आपल्याला मोठ्या मंचावरती बघायला मिळू शकतो. एक महत्वाचं की योगेश पेनकर ज्या खेळाडूंवरती विश्वास ठेवतोय ते खेळाडू नेहमीच चमकतात. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती मागच्या सामन्यामध्ये अनिकेतची फलंदाजी आपण पाहिली होती. विशेषतः ताबडतोड बॅटिंग केली होती अनिकेतनं. आपल्या टीमला एका मजबूत स्थितीमध्ये त्याने आणून ठेवलं होतं आणि आता आपण बघतो इथे अनिकेत यश मिळवताना मोठा फलंदाज बाद केलेला आहे. प्रथमेश राठोड सारखा एक तगडा आयकॉन त्याच्या तावडीत सापडलेला आहे आणि हेच इप्सित आहे या स्पर्धेचं साध्य काय आहे तर हेच आहे की स्थानिक खेळाडूंना मोठ्या खेळाडूंसमोर खेळायला मिळते, त्यांच्या विकेट्स काढता येतात. हो 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 हो, थेट आहे लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. हॅट्रिकच्या भूकंप म्हटलं की आपण पाहतो साधारणतः 8 रिश्टर किंवा त्या पुढचे जे भूकंप असतात ते प्रचंड मोठे विध्वंसक असतात. इथे हा जवळपास 10 रिश्टर स्केलची पेक्षाही जास्त मोठा भूकंप घडवलेला आहे आणि हॅट्रिक बॉल असेल, समोर भूषण गोळे असेल. योगेश पेनकर, भूषण गोळे ही तगडी बॅटिंग मैदानामध्ये आहे. गेले अनेक वर्ष गोलंदाजांचा कर्दनकाळ राहिलेले दोन्ही फलंदाज आता मैदानामध्ये अनिकेत समोर आहेत. अनिकेत ऑन हॅट्रिक, मोठी उपलब्धी असेल कुठल्याही एखाद्या गोलंदाजासाठी तर अनिकेतला हॅट्रिक मिळते. आज बऱ्याच गोलंदाजांना चान्स मिळाला हॅट्रिकसाठी, त्यात कोणी यशस्वी ठरू शकलेला नाहीये. तर अनिकेत पहिल्यांदाच हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. भूषण गोळे त्याच्या समोर आहे.
लेदर बॉल क्रिकेट खूप खेळला भूषण गोळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन साठी. हवेमध्ये चेंडू, ओ हो हो, ड्रॉप कॅच आणि जीवदान. भूषण गोळेला जीवदान, तर हॅट्रिक मात्र अनिकेतची हुकलेली आहे. अनिकेतला त्याच्या वेदना जाणवत असतील, कारण हॅट्रिक रोज रोज येत नाहीये, कधीतरी येते आणि तशी संधी गमावणं हे निश्चित मोठं निराशाजनक ठरू शकतं. अनिकेत पाहायचंय आज, आग ओकतोय अनिकेत, इथे जळते निखारे टाकतोय फलंदाजांवरती आणि त्याची दाहकता, त्याची धग ही प्रचंड आहे. अनिकेत परत एकदा, ओ हो हो, भूषण गोळेला जीवदान देणं हे स्वतःचं मरण ओढून घेण्यासारखं असतं आणि आज इथे भूषण गोळेनं दाखवलाय त्याचा क्लास. षटकार. एक षटकार येतोय धाव फलकावरती. 7 धावा पहिल्या षटकामध्ये. अत्यंत भीषण गोलंदाजी बघायला मिळत होती, मात्र झेल सोडल्यानंतर काय होते बघा. ओ हो हो, फसलेला फटका आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. तिसरा फलंदाज या षटकातला. अनिकेत पुन्हा प्रभावी, नेहमीच प्रभावी. पहिलं षटक संपलेलं आहे. यस, आणि पहिल्या षट सुरुवात चांगली आणि पुढचे 4 षटक आता महत्वाचे असतील. योगेश पेनकर अजून मैदानामध्ये आहे. परिस्थिती हाताळणारा कारागीर आहे योगेश पेनकर. म्हणजे गोल्ड स्मिथ आहे. म्हणजे एखादा सुवर्णकार ज्या प्रकारे सोन्याचे दागिने बनवतो ना, सोन्याच्या दागिन्यांवरती कलाकुसर करतो ना, किती छान प्रकारे, तसा योगेश पेनकर आहे. हा कित्येक मैदानांवरती त्याने अशी कलाकुसर केलेली आहे, आपण पाहिलेलं आहे. योगेश पेनकरला असं कोणी जास्त आक्रमक आहे किंवा एकदम तो आपण म्हणतो ताबडतोड किंवा तोडफोड करणारा फलंदाज कोणीच म्हटलेलं नाहीये. मात्र तो तोडफोड करू शकतो, तेवढी क्षमता आहे त्याच्यामध्ये. किंवा तो एकदमच असं कोणी म्हणणार नाही की टुकू टुकू खेळतो, विकेट ठेकून खेळतो, सेल्फिश खेळतो, नाही. मॅचची परिस्थिती कशी आहे ना, परिस्थिती हाताळणारा तो कारागीर आहे आणि त्यामुळे आम्ही त्याला गोल्ड स्मिथ म्हणतो. यस, त्यानं बघितलं विकेट गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विकेटवरती ठाण मांडून राहणं महत्वाचं आहे. थोडं वेगवान येतोय, मात्र योगेश पेनकर म्हणजे वारा आहे आणि वाऱ्याचा वेग त्यानं धारण केल्यानंतर त्याच्यासाठी 2 धावा फारशा कठीण नाहीत. धाव फलकावरती धावा 9. षटक क्रमांक 2 एव्हाना सुरू झालेला आहे. शांतपणे योगेश पेनकर आता फलंदाजी करेल. एक असा खेळाडू आहे, आपण म्हणतो ना की परमेश्वराने अशी स्पेशल डिझाईन करून बनवलेलं आहे त्याला. त्याच्या डोक्यामध्ये असा काही आईस बॉक्स बसवलेला आहे की तो मानवाच्या MRI मध्ये दिसणार नाही तुम्हाला. शांत डोक्याने तो खेळतो. हो, परत एकदा बॅकफूट पॉइंटच्या बाजूने चेंडूला दिशा दिली. गलीचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेला आहे. यष्टी तर उद्ध्वस्त करतोय यष्टीरक्षक, मात्र 1 धाव प्राप्त होईल. विलक्षण वेग आहे. खर तर हे क्षेत्ररक्षणामध्ये जो चपळता बघायला मिळाली, जे जसं आपण म्हणतो ना की पायामध्ये विद्युल्लता आहे की काय, विजेच्या वेगानं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. याला कारण आहे पहिल्या षटकामध्ये अनिकेतनं टाकलेली गोलंदाजी. एखादा खेळाडू ज्यावेळेस अशी काही कामगिरी करतो ना, त्यावेळेस तो आत्मविश्वास केवळ त्याला एकट्याला मिळत नाही, त्याच्याबरोबरच्या 11 खेळाडूंना सुद्धा तो आत्मविश्वास मिळतो आणि मग एक वेगळंच ऊर्जा तयार होते मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांमध्ये. आणि ती ऊर्जा आता आटोकाट भरलेली आहे, ती म्हणजे बारसगाव ओमसाई ग्रुपच्या खेळाडूंमध्ये. गोलंदाज अमीर, याबरोबरच उंच फटका आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली, कॅच होईल, फलंदाज बाद. 4था धक्का. योगेश पेनकरच्या बरोबर कोणीच उभा राहत नाहीये. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट जात आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. धाव फलक मात्र 10 धावा.
फलंदाजांवरती आणि त्याची धग काय आहे याची जाणीव आपल्याला झालेली आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. शून्यावरती बाद झाला प्रथमेश राठोड, शून्यावरती बाद झाला सूरज करकरे. भूषण गोळेने एक षटकार खेळला, तो तिथेच बाद झाला आणि त्यानंतर गणेश गिरी सुद्धा शून्यावर. 3 फलंदाज शून्यावरती बाद झालेत. योगेश पेनकर एका बाजूने किल्ला लढवतोय, दुसऱ्या बाजूने आता त्याला साथीला कोणी येणार का? राहुल सावंत. मात्र 9 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 4 फलंदाज गमावलेले आहेत. ही पडझड आहे. एखादी दरड कोसळावी तसा डाव कोसळतोय. सह्याद्रीच्या पायथ्याशी राहणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना माहिती आहे दरड कोसळणं काय असतं. इथे अशी कोसळलेली दरड सावरणं, इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. अंपायर्स कॉल. पुन्हा एकदा रेड झोन. काय घडलंय ते पंचांना दिसत नाहीये आणि त्यामुळे पंच तिसऱ्या पंचांकडे येत आहेत की तिथून निर्णय हवाय पंचांना. गोलंदाजांनी रेड झोन मध्ये येऊ नये. खर तर रिपोर्ट असतो ज्यावेळेस पंचांचा मॅच संपल्यानंतर. आयोजकांकडून कोणीतरी तिसरा पंच इथे अपेक्षित आहे. अखिल सर या. स्पेशालिस्ट थर्ड अंपायरची इथं आवश्यकता आहे. आयोजकांपैकी कोणीतरी येणाऱ्या 4 रात्रींसाठी ही जबाबदारी घ्या आणि कोणी एकच जण जर काम करत असेल तर ते अधिक चांगलं काम होईल पुढच्या 4 रात्रींमध्ये. अमीर कुडुपकर गोलंदाज. ह्या षटकामध्ये देखील धावा रोखलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये विकेट तब्बल 3, दुसऱ्या षटकामध्ये 1, 4 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. राहुल सावंत आता नवीन आला. योगेश पेनकर मात्र एका बाजूने खंबीरपणे उभा आहे. आणि नेहमीच अशा परिस्थितीमध्ये मी बघितलंय तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला अपेक्षित आहे आणि तो आलेला आहे. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी येणार आहे. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती येणार आहेत. यस 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 बाहेरची कड आणि पुन्हा एक फलंदाज शून्यावर. चौथा शून्यावर. 5 फलंदाज. अर्धा संघ तंबू मध्ये. मात्र धावफलकावरती 10 धावा. दहा धावा धावफलकावरती आहेत. 5 बाद 10. काय परिस्थिती बघून आपण बघतो ना, एखादा पत्त्यांचा बंगला कोसळतो तसा डाव कोसळतो इथे.
सायकल स्टँड मध्ये एक सायकल पडली की पाठोपाठ सगळ्या सायकल पडत जातात. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. एखादी मण्याची माळ असते, माळ तुटते, मणी एखाद निखळून पडतो. पाठोपाठ अनेक मणी असेच गळून पडतात. मात्र अशा परिस्थितीमध्ये तिथे गाठ देणे आणि गाठ देणारा खेळाडू आहे मैदानामध्ये योगेश पेनकर. अशी परिस्थिती त्याच्यासाठी नवीन नाही, अनेक वेळा त्यांनी ही परिस्थिती अनुभवलेली आहे. चांदे ग्राउंडवरच त्याचे अशा प्रकारच्या अनेक इनिंगचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. त्यामुळे आज परत एकदा योगेश पेनकर या परिस्थितीतून टीमला कसं पुढे घेऊन जातोय याची उत्सुकता आहे सगळ्यांना. बाहेरची कड जरूर आहे. बॅकफूट पॉइंटचा क्षेत्ररक्षक गलीमध्ये येईल, अडवेल चेंडूला, एक धाव घेत स्ट्राईक तर बदललेली आहे, मात्र षटक संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा 11, 5 बाद 11. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि अशा स्थितीतून परत एकदा उभं राहायचंय. आणि होतं असं की अनेक अनेक आपण लोक बघितले असतील की सगळ्यांच्याच वाट्याला असं चांगलं आयुष्य येतं असं काही नाही. अनेक वेळा संघर्षातून जावं लागतं, तावून सुलाखून निघावं लागतं. आपण म्हणतो ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. पण आज पुन्हा एकदा राखेतून उठून फिनिक्स पक्षाची झेप घ्यायची. चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला योगेश पेनकर मैदानामध्ये आहे. नॉन स्ट्राईक एंडला असेल योगेश पेनकर, स्ट्राईक एंडला आपण बघणार आहोत ओमकार महाडिकला. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. अनिकेत, परिवर्तन म्हणता येणार नाही, अनिकेतचा स्पेल पुढे चालू राहणार आहे. पहिल्या षटकामध्ये अनिकेत प्रचंड घातक होता. दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत अजून अजून काय विध्वंस आणतो हे बघायचंय. एक वादळ आहे, एक तुफान आहे अनिकेत मैदानामध्ये. उंच फटका खेळायचा होता, बाजूला जाईल चेंडू, थेट एस्टनचा वेध घेतलाय. मात्र योगेश पेनकर म्हणजे वार आहे. वाह, वाऱ्याचा वेग आहे, चित्त्याची चपळाई, मानव इलेक्ट्रिक हिल्स, विद्युल्लतेच्या वेगानं तो धावतो. 2 धावा इथे घेतोय, स्वतःच्या धावा धावतो आणि आपल्या सहकार्याच्याही धावा धावतो. खेळाडू असा महान होत नाही की तुमच्याकडं एकच स्किल आहे, तुमच्याकडे फक्त बॅटिंग स्किल आहे, चांगले स्किल आहेत, नाही महान होऊ शकत तुम्ही. बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही ऍज अ स्पोर्ट्समॅन तुम्ही काय करताय ग्राउंडवरती हे जास्त महत्वाचं असतं. आणि योगेश पेनकर त्यामुळेच महान ठरतो. यस, बाहेरची कट जरूर आहे, अडवलाय. वाह, सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर प्राप्त होईल. फलकावरती धावा येतील 14. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना 14 धावा. अडचणीच्या काळात योगेश पेनकर मैदानामध्ये आहे. एक मात्र आशेचा किरण, भरवशाचा किरण आहे. आशेचा नाही येतो, भरवशाचा किरण आहे, मिस्टर डिपेंडेबल. अनेक वेळा प्रत्येक टीम मधून खेळताना देखील असे बघितलेले आहे की डाव कोसळल्यानंतर योगेश पेनकर उभा राहतो. आज आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी, टीमच्या नावासाठी योगेश पेनकरला उभं राहावं लागेल. धाव फलकावरती धावा 14 आहेत. बाहेरची कड, ओ हो, नो चान्स, नो चान्स. खूप पुढे होता हा बॉल आणि 4 धावा मिळतील योगेश पेनकरला. फलकावरती धावा 18. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अनिकेत चव्हाण गोलंदाजी मार्क वरती. या अगोदर अनिकेत प्रचंड प्रभावी होता, यावेळेस समोर योगेश पेनकर आहे. उंच उंच योगेश पेनकर हा
करच्या बॅट मधून. खरं तर आपण सवयीनं उठतो, सवयीनं ब्रश करतो, सवयीने आंघोळ करतो, सवयीने मोबाईल हातात घेतो, सवयीनं मोबाईलवरून बोटं फिरवतो. योगेश पेनकर तसा सवयीने षटकार मारतो. आता हे जे वाक्य आहे मी आता तुमच्या बरोबर तुमच्या समोर ठेवलं, हे वाक्य नरेश ढोमेचं नाहीये, तर स्वर्गीय लेखक आणि प्रसिद्ध स्तंभलेखक तथा प्रसिद्ध लेखक ज्यांची 34-35 पुस्तकं आलेली आहेत आणि ज्यांचे लेख वाचण्यासाठी आपण आतुर असतो, मग सामना असेल, चित्रलेखा असेल, षटकार असेल किंवा अशी मासिकं असतील, स्वर्गीय द्वारकानाथ संजगिरी सरांचं हे वाक्य आहे आणि त्यांची अशी अनेक वाक्य तुम्हाला मी पुढच्या 4 दिवसांमध्ये सांगणार आहे. योगेश पेनकरचा अतिशय सुंदर षटकार आपण पाहिला. या षटकाराबरोबर फलकावरती धावा आहेत 28 आणि माफ करा 25 धावा आहेत. तर निश्चित मला पहिल्यांदा खूप आवडलं ज्यावेळेस मी समोरून येत होतो आणि बघितलं की स्वर्गीय द्वारकानाथ संजगिरी कक्ष आहे आणि विशेष म्हणजे संजगिरी सरांच्या जवळ जाण्याचं भाग्य लाभलं. वाह 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 वाह, योगेश पेनकर नाही, दुसऱ्या बाजूने सुद्धा हल्ला सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा उभा करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा ओमकार महाडिकचा षटकार. ओव्हर मध्ये बघितलं होतं, शेवटचं षटक टाकलं होतं 3 धावांमध्ये ओमकार महाडिकनं एक गडी सुद्धा बाद केला होता. अनिकेत चव्हाणचे हे षटक 20 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट काढल्या होत्या, या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या अनिकेत चव्हाणनं. 3 षटकामध्ये धावफलकावरती 31 धावा. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड, काय खेळाडू आहे ओमकार महाडिक. मगाशी शेवटच्या षटकामध्ये आला आणि डेथ ओव्हर मध्ये फलंदाजांना रोखून ठेवलं. आता अडचणीमध्ये आला, एक षटकार ठोकलेला आहे. मला वाटतंय ज्यावेळेस गरज असते ना, इमर्जन्सी असते, त्यावेळेस संघनायक त्याला कॉल करतो आणि बोलावून घेतो आणि तो इमर्जन्सी मध्ये संघाला बाहेर काढतो. मला वाटतंय आता ओमकार महाडिकचा नंबर हा इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये ऍड करायला हवा. म्हणजे आपण जसं 101 मला वाटतं पोलीस असा नंबर आहे, 108 किंवा ॲम्ब्युलन्स आहे, तर असे जे इमर्जन्सी सर्व्हिसेसचे नंबर असतात ना, तिथे आता नंबर असेल ओमकार महाडिकचा. आणि अशा उपमा देतात द्वारकानाथ संजगिरी सर. ही माझी नाहीये, द्वारकानाथ संजगिरी सरांनी दिलेली उपमा आहे एखाद्या खेळाडूला. कमालीचा खेळाडू आहे. वाह वाह, फटका शानदार आहे, अप्पर कट, फेवरेट शॉट आहे योगेश पेनकरचा. परंतु समुद्राचं पाणी बोटीत येणार नाही, जहाजात येणार नाही, याची काळजी घेतलेली आहे योगेश पेनकरने. त्याला माहिती आहे वाईट चेंडू इथे, वादळ जास्त काळ राहत नाही, वादळ थोडा वेळ राहतं. रेफरल कॉल आहे 3ऱ्या पंचांकडे आणि वादळ जाईपर्यंत शांत राहायचं. एकदा का वादळ निघून गेलं की मग बोट व्यवस्थितपणे किनाऱ्यावर आणता येते, हे योगेश पेनकरला चांगलं ठाऊक आहे. तो शांत राहिला. 5 फलंदाज बाद होते समोरून, तरी शांत राहिला तो. आणि त्यानंतर मात्र त्याने जी फलंदाजी केलेली ती निश्चित कौतुकास्पद आहे. धावफलकावरती धावा असतील त्या 35, मात्र या चेंडूचा निर्णय यायचा आहे. वाईट बॉल. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक आता पुढे पोहोचणार आहे. 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड. योगेश पेनकर कमालीचा फलंदाज आहे. संघनायक ॲज अ कॅप्टन, ॲज अ स्कीपर नेहमीच प्रभावी राहिलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट आपण म्हणतो ना, संघनायक पुढे येऊन नेतृत्व करतो, हा खेळाडू आहे.
ओहो, फसलेला फटका योगेश पेनकरचा. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून येतोय आणि यास होईल कॅच. संघनायक बाद होतोय, नेता पडतोय इथे. गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. अल्तमाश कुडुपकर, योगेश पेनकरची विकेट त्यानं काढलेली आहे आणि अल्तमाश कुडुपकर साठी योगेश इथे मयूरजी चांदोरकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. योगेश पेनकरची विकेट काढलेली आहे, त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस अल्तमाश कुडुपकर साठी. आणि आपण बघतोय इथे फलंदाज असेल रोहित देसाई बाबी. एक चेंडू 13 धावा. श्रीवर्धन मध्ये एक चेंडू 13 धावा फटकावणारा खेळाडू आहे बाबी. असा क्षण कुठल्याही फलंदाजाच्या खेळाडूच्या आयुष्यातला महत्वाचा असतो. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. 1 क्राउडेड हावर असं म्हणतात, शेक्सपियर असं म्हणायचे. 1 क्राउडेड हावर हा असा इतका महत्वाचा असतो, काही लोकांच्या वाट्याला तो येतो. धावफलकावरती धावा आहेत 37. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना 37 लॉस ऑफ 6 विकेट्स. 4थ्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे डोक्याच्या वरून जाईल हा चेंडू. वाईडची घोषणा पुन्हा एकदा येणार आहे आणि धावफलक इथे नोंदवला जाईल. 38 धावा. क्राउडेड आवर्सची आपण चर्चा करत असतो. क्राउडेड आवर्स म्हणजे काय असतं? ऋषिकेश कानिटकरनं 2 बॉल 3 असताना मारलेला चौकार हा क्राउडेड आवर होता. त्यानंतर त्याचं आयुष्य कमालीचं बदलून गेलं. रिंकू सिंगनं मागच्या IPL मध्ये मारलेले 5 षटकार हे बदलून टाकतात माणसाला. या उंच उंच टोले जंग फटका आणि इथे मिळतायत 6 धावा. षटकार करून घेतलेले आहेत. 6 षटकार मारलेले युवराज सिंगनं. तर हे जे पराक्रम असतात ते क्राउडेड आवर मध्ये येतात आणि एकदा का असा क्राउडेड आवर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आला ना की बस तिथून पुढे त्याचं आयुष्य बदलून जातं. यस, लेंथ बॉल होता अलॉंग दी कार्पेट. तोडफोड करणारा खेळाडू आहे रोहित देसाई. 6 षटकार महाड MIDC ग्राउंड वरती खेळण्याचा पराक्रम रोहित देसाईने केलेला आहे. असे अनेक पराक्रम त्याच्या नावावरती आहे. काही फलंदाज असे असतात की तोडफोड करतात, त्यांना बाकी काही माहित नसतं. आला तोडफोड तोडफोड. एकदा कपिल देवला बिशन सिंह बेदी यांनी नाईट वॉचमन म्हणून पाठवलं होतं आणि बिशन सिंह कपिल देव गेले बॅटिंगला ताबडतोड काहीतरी 23 चेंडू मध्ये 48 धावा मारल्या आणि त्यांना वाटलं आता बिशन सिंह बेदी खुश होतील. वाह वाह वाह, कमाल शॉट. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा इथे मिळतील त्या फटक्यावरती. धावा धावफलकावरती एक वेळ होती, फलकावरती धावा होत्या मात्र 10 आणि 5 फलंदाज बाद झाले होते. 5 बाद 10. येथून राखेतून उठून फिनिक्स. आता फिनिक्स पक्षाचं उदाहरण इथून पुढे मी देणार नाही. यस, फिनिक्स हा काल्पनिक पक्षी आहे. जगामध्ये फिनिक्स नावाचा कुठलाही जिवंत पक्षी अस्तित्वात नाही, पण तरी आपण प्रत्येक वेळेस फिनिक्स पक्षाचं उदाहरण देतो. का द्यायचंय? तिथे चॅम्पियन स्पोर्ट्स महाडचं उदाहरण द्यायला पाहिजे. 5 बाद 10 2 षटकामध्ये आणि तिथून पुढे आपण बघतोय 6 गडी बाद. धावफलकावरती धावा 51.
6 गडी बाद 52 धावा. काय बदल आहे हा. योगेश पेनकर उभा राहिला, त्याच्याबरोबर ओमकार महाडिक उभा राहिला. रोहित देसाईनं धमाल फलंदाजी केली आणि अखेर मजबूत स्थितीमध्ये, चांगल्या स्थितीमध्ये, फायटिंग स्थितीमध्ये टीम आलेली आहे. 4 षटकामध्ये फलकावरती 52. ही ओळख आहे. मगाशी तुम्हाला ते उदाहरण मी देत होतो की कपिल देवला तोडफोड आवडायची आणि त्याला नाईट वॉचमन म्हणून पाठवलं. आणि ज्यावेळेस कपिल देवला असं वाटलं की मी एवढी भारी बॅटिंग केलेली, आता बिशन सिंह बेदी कॅप्टन खुश होईल, आणि कॅप्टननी बाहेर आल्यानंतर झापलं त्यांना प्रचंड. क्या तुम्हें नाईट वॉचमन भेजा था, तुम हनुमान बनने चले थे, असं काहीतरी बिशन सिंह भरपूर बोलले. तर कपिल देव त्यांना विचारतात, हे नाईट वॉचमन क्या होता है. नाईट वॉचमन काय मला माहित नाही. असं असू शकतं. एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो, एखादा क्रिकेटची संज्ञा त्याला माहित असेलच असं काही नाही. पण ही खरी परिस्थिती आहे की मग त्यांना समजावून सांगितलं कुणीतरी की नाईट वॉचमन म्हणजे ज्यावेळेस कसोटीमध्ये तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करायची वेळ येते, अशा परिस्थितीमध्ये रेग्युलर फलंदाजांपेक्षा खालच्या क्रमांकाचे फलंदाज वर पाठवले जातात. त्यांनी फक्त वेळ मारून न्यायची असते, त्यांना नाईट वॉचमन म्हणतात. वाईट चेंडू आहे. इथे 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल. 53 धावा, षटक क्रमांक 5 मैदानामध्ये. इथे तोडफोड सुरू आहे. रोहित देसाई त्याच्या तोडफोडसाठी ओळखला जातो आणि ओमकार महाडिकनं आज या प्रेशर मध्ये त्याने तोडफोड केलेली. 2 षटकार ओमकार महाडिकच्या बॅटमधून आलेले आहेत. गोलंदाज अक्रम कुडुपकर यावेळेस जमिनीच्या समांतर चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक समोर आहे, हातामध्ये घेतोय चेंडू. थ्रो वेगवान आहे, मात्र 2 धावा. फलंदाज त्याच्यापेक्षा जास्त वेगवान आहे. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांबरोबर फलकावरती धावा नोंदवल्या जातील 55. शेवटच्या षटकातील अजूनही भरपूर चेंडू शिल्लक आहेत आणि दोन्ही फलंदाज पूर्ण सेट आहेत. 6 फलंदाज बाद झाल्यानंतर 7व्या विकेटसाठी ही मोठी भागीदारी आहे. 5-17 आता तो सामना तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तिथं सय्यद किरमाणी कपिल देव मध्ये 166 धावांची भागीदारी. वाह वाह वाह, कव्हर्स मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. सन्माननीय प्रवीणजी चांदोरकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस ओमकार महाडिकला. यस, लोअर फुल टॉस, सातली कड लागल्यानंतर चेंडू थर्ड मॅनला नाही, फाईन लेगकडे जाईल. डाव्या हाताचा फलंदाज खेळतोय. तर 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावा येतील 62. अक्रम कुडुपकरचं हे षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि त्याच्यानंतर जी उसळी घेतली पहा, तिसऱ्या षटकामध्ये 20, चौथ्या षटकामध्ये 21. ही उसळी घेतली होती, जोरदार उसळ. म्हणजे एखादा वाळलेला लाकडाचा ओंडका तुम्ही पाण्याच्या खाली घेऊन जा आणि सोडून द्या, तो जोरदार पाण्याच्या वर उसळी घेतो. अगदी तशाच प्रकारची उसळी घेतली होती इथे. एखादा कारंजा बंद आहे आणि तुम्ही अचानक चालू केला तर तो उंच उडी मारतो, झेप घेतो, उसळी मारतो, तशी उसळी घेतलेली आहे. निद्रिस्त ज्वालामुखी जसा लावा येतो ना फसफस करत बाहेर, इथं तशी फलंदाजी बघायला मिळतं. यस 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 यस, बॉल 5व्या मजल्यावर, खणखणीत फटका. हा आहे रोहित देसाई. काही दिवसांपूर्वीच एक चित्रपट तुम्ही मराठी चित्रपटगृहामध्ये बघितला असेल, फर्स्ट क्लास दाभाडे. तो माझ्या बंधूंनी निर्मित प्रोड्यूस केलेला चित्रपट होता आणि त्या चित्रपटामध्ये तुम्ही एक गाणं ऐकलं असेल, मनाला लाइटनिंग. इथे ढगाला लाइटनिंग लावलेली आहे.
मनाला नाही ढगाला लाइटनिंग लावली इथे रोहित देसाईनं. कमालीचा फलंदाज आहे. 5व्या मजल्यावरती प्रशालेच्या इमारतीवरती ठोकलेला षटकार. वाह, मला वाटतंय जगातल्या कुठल्याही ग्राउंडवरती हा सिक्स आहे. म्हणजे अगदी गब्बा असेल 72 मीटरची बाउंड्री, तिथेही षटकार आहे. सरळ बॅटनं एकदम स्ट्रेट. तेंडुलकरची एक प्रतिमा वानखेडे स्टेडियमवरती लावलेली लॉफ्टेड स्ट्रेटची, अगदी तशाच प्रतिमेमध्ये तितका तंत्रामध्ये अत्यंत सुंदर फटका होता हा रोहित देसाईचा. खणखणीत षटकार. आज प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फिरलेले, डोळे तृप्त झालेले आहेत. आणि मला वाटते पहिल्याच दिवशी आता स्वतःचे 2 डोळे पुरेसे नाहीत, तर मित्राचे डोळे उसने घेऊन तुम्हाला मॅच बघावी लागेल. 68 धावा. उंच फटका, फसलेला फटका आहे आणि तिथे कॅच सुटलेला आहे. जीवदान हलक्या हाताने उचलला होता. कव्हरच्या डोक्यावरून खेळायचं होतं इनसाइड आउट, मात्र वर आला बॉल. एकदम आपण म्हणतो ना उभा राहिला, ज्याला आम्ही म्हणतो की नागासारखा फणा काढतो बॉल. आणि असा जर फणा काढला ना बॉलने तर दंश होतोच होतो. तर इथे बचावलेला आहे. झेल सुटलेला आहे म्हणून दंश झाला नाही, अन्यथा दंश पक्का होता इथे. धावफलकावरती बघा, धावा असतील 68, 69 माफ करा. षटक क्रमांक शेवटचं मैदानामध्ये सुरू असताना अभय अक्रम कुडुपकर. ओहो, कमालीचा फटका. उंच उंच उंचच उंच आणि लांब सुद्धा. 6 धावा इथे मिळतील. आहे 500 रुपयाचं. अल्तमश यांनी या आपलं प्राइस घेऊन जा. तर पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 4, 5 बाद 10, 2 षटकामध्ये. आणि तिथून पुढे हॅलो हॅलो. तर बघा, आपण चर्चा करत होतो की मॅच काय राहिली. ही मॅच पहिल्या 2 षटकामध्ये प्रचंड कडक गोलंदाजी झाली होती. 10 धावा होत्या, 11 धावा होत्या, 5 फलंदाज बाद झाले होते. मात्र तिसऱ्या षटकामध्ये 20, चौथ्या षटकामध्ये 21 आणि 5व्या षटकामध्ये 23 असा चढता क्रम राहिला. आणि खालच्या क्रमांकावर मिडल ऑर्डर्सनी, मिडल ऑर्डर म्हणता येणार नाही, टेल एंडर्स म्हणावं लागेल, कारण ओमकार 7व्या क्रमांकावरती आणि रोहित देसाई 8व्या क्रमांकावरती. या 2 फलंदाजांनी योगेश पेनकर बाद झाल्यानंतर जो ऐदोस घातला, जो धुमाकूळ घातला, धावांचा जो धडाका लावला, आणि त्यामुळं फलकावरती धावा आलेल्या आहेत 75. विजयासाठी 76 धावांचं लक्ष्य आहे. 2 षटकामध्ये 5 बाद 11 अशी स्थिती होती आणि 5 षटकानंतर 6 बाद 76 अशी स्थिती आहे. काय मॅच आपण बघतोय. आज आपले डोळे खोटं बोलणार आहेत, डोळे खरं बोलणार नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढे काय होणार आहे. हॅलो, या स्पर्धेसाठी जी आपल्याला बक्षिसं दिलेली आहेत ती कैलासवासी सुनंदा नारायण मेहता यांच्या स्मरणार्थ SMCचे मालक श्री सुहासभाई मेहता यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये 2 लाख, तसेच कैलासवासी सुधाकर चंदूलाल तलाटी यांच्या स्मरणार्थ श्री धनंजय सुधाकर तलाटी व फ्रेंड ग्रुप यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचं जो बक्षीस आहे ते 1,25,000. ॲडव्होकेट नितीन कोरपे व ॲडव्होकेट पराग हेलेकर यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते रुपये 75,000. या स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफ्या ह्या फ्रेंड ग्रुपच्या वतीने देण्यात येत आहेत. त्याचसोबत श्री प्रवीण चांदोरकर प्रणील मोबाईल सेंटर, डॉक्टर कैलास आवटे, श्री सचिन चांदोरकर संस्कृती मोबाईल सेंटर यांच्याकडून मॅन ऑफ दी सिरीजसाठी स्मार्ट LED TV, बेस्ट बॅट्समन्स आणि बेस्ट बॉलरसाठी सुद्धा स्मार्ट वॉच देण्यात आलेत. गावडे ऑप्टिशियनचे मालक अक्षय गावडे यांच्याकडून मॅन ऑफ दी मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ब्रँडेड गॉगल देण्यात आले. तसेच
मॅन ऑफ दी मॅचसाठी श्री अमित शेट्टी यांच्याकडून प्रीमियर ॲक्वागार्ड देण्यात आला आहे। या स्पर्धेमध्ये कैलासवासी निखिल खोडके गोपी फुटवेअर यांच्याकडून मॅन ऑफ दी मॅचसाठी विनायक खोडके यांच्याकडून ब्रँडेड शूज देण्यात आले आहेत। आणि या सर्व स्पर्धेला जे चेंडू पुरवले जातात ते आम्हाला सर्व चेंडू समीर बुटाला आणि संदेश शेटे यांच्याकडून देण्यात आले आहेत। आणि यासाठी या ठिकाणी आपल्याला जे प्रत्येक वेळेला आपण टॉस करतो, आपण तो इनॉग्रेशन पण केलेलं आहे, ते श्री संदेश शेठ आणि श्री समील बुटाला यांच्याकडून चांदीचं नाणं देण्यात आलं आहे। ते टॉससाठी वापरतात हे आपल्याला लक्षात आलं आहे, कारण आपण त्याचं एक अनावरण केलेलं आणि तेच नाणं आपण टॉससाठी वापरतोय। ते श्री समीर बुटाला आणि श्री संदेश शेठ यांच्याकडून आलेलं आहे। या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे रमेशजी पाटील यांच्याकडून 500 रुपये ओमकार महाडिकसाठी। सामना संपल्यानंतर आपण ही सगळी बक्षिसं त्या खेळाडूंना देऊया। तर पाहायचंय 76 धावा, निश्चित मोठा स्कोअर आहे आणि पाहायचंय या हाय स्कोअरचा कसा पाठलाग करतायत टीम ओम साई ग्रुप बारसगाव वरंद आणि या धावांचं रक्षण कसं करतायत घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर चॅम्पियन स्पोर्ट्स महाड। उत्सुकता आपल्याला आहे आणि जाणून घेऊ आपण मात्र आपलेच नेहमीचेच गोड आवाजाचे समालोचक अर्थातच हर्षल मुंडे सरांकडून। थँक्यू। जुलमी होता पस ऐसा नहीं है। सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 च हे भव्य दिव्य असं पर्व आपल्या समोर आपण पाहतोय। आजच्या रात्रीमध्ये अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची गीतं आपल्याला पाहायला मिळतात। अगदी हे गाणी ऐकून निश्चितपणे एक वेगळीच ऊर्जा या आजच्या रात्रीमध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते।
महत्वाची मॅच आपण पाहतो. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आणि एका बाजूला टीम आपण जर पाहिलं तर चॅम्पियन स्पोर्ट्स महाड त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते ओम साई ग्रुप बारसगाव वरंद हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. एक महत्वाची लढत या खेळपट्टीवरती आपण निश्चितपणे पाहतोय. पहिल्या डावामध्ये इस बॉल त्या मैदानावरती पहिल्या डावामध्ये धावा बनला तर तब्बल आपण जर पाहिलं तर 75 आणि 76 धावांची टोटल या मॅचमध्ये सेट झाली आहे. बॉल त्या मैदानावरती 30 चेंडू आणि 76 धावांची आवश्यकता. तीस चेंडू आणि 76 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मोठी मॅच, एक मोठी लढत निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच वेळेला एक मोठी धावसंख्या 76 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं आणि कोणते खेळाडू करतील ना या सगळ्याच गोष्टींचा विचार मात्र आपल्याला सर्वांनाच करायचा आहे. येणारे चेंडू असतील 30, आवश्यकता 76 धावांची. 30 चेंडू 76 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळण्यासाठी आपण पाहतोय शम्स 11 संघाचा महत्वाचा खेळाडू सैफ ठोकन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला. पुढचा गोलंदाज भूषण गोळे. पहिलाच बॉल सैफनं उडवलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग. पहिल्याच बॉलवरती 6 धावा. 2 दिग्गज एकमेकांच्या विरोधामध्ये. ऑल इंडिया ओपन आयकॉन सातत्यपूर्ण सर्वाधिक जास्त प्रवास करणारा खेळाडू भूषण गोळे. त्याच वेळेला दक्षिण रायगडामध्ये ॲज आयकॉनची भूमिका सातत्यपूर्ण बजावणारा खेळाडू सैफ ठोकन. हे 2 आयकॉन एकमेकांच्या विरोधामध्ये. सैफ मात्र सफल ठरत आहेत. पहिल्याच बॉलवरती 6 धावा आल्यात. याही वेळेला हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुल सक्सेसफुल सिक्सर. वरती 2 षटकार या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळालेत. प्रभावित करणारा खेळ, अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हाच खेळ अपेक्षित आहे. अशाच दर्जाची बॅटिंग करायची आहे आणि हे सगळ्या गोष्टींचं माइंडसेट सैफ ठोकनने केलंय. पहिल्या मॅचमध्ये त्यांना थोडं नाराज केलं होतं. सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामध्ये जास्तीचं चांगलं क्रिकेट होतंय सैफकडून. यावेळेला बॉल अति वेगाचा टाकलाय. स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल मात्र प्रसन्न होताना पाहायला मिळते. एक धाव तर निश्चितपणे मिळेल. दुहेरी धावेसाठी मात्र दोन्ही बॅटर पलटताना पाहायला मिळाले. यस, 1 शॉर्ट रन म्हणजे एकच धाव तिकडे स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. पहा ना, पंचांचं लक्ष, पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जिकडे गणेश बाविस्कर सर त्यांच्या साथीला बंटी जाधव दोन्ही पंचांनी प्रभावित केले. या स्पर्धेसाठी हे दोन्ही पंच मात्र दरवर्षी आपल्याला लाभलेले पाहायला मिळतात. यशस्वी करतात स्पर्धेला. समोरचा बॉल आडवा बाटने खेळला. मिडविकेटच्या दिशेला बॉल मात्र प्रसन्न होताना पाहायला मिळेल. एक धाव तर तिथे निश्चितपणे मिळते. एकाच धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजाने मानला. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 14 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या पाहायला मिळाल्या. 14 धावा धावफलकावरती. 5वा बॉल.
खोलात टाकला होता, अति वेगानं स्ट्रोक खेळला गॅप मध्ये, बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता अमीरच्या बॅट मधून चौकार. बाजून आक्रमण होतात, भूषण गोईच्या अगेन्स्ट फटके खेचले जातात. फुलटॉस समोर खेळलाय. आता लॉंग ऑनची दशा मात्र तीच आहे. 76 धावांचा पाठलाग आम्हीही करणार हेच सांगणारा हा चौकार. पहिल्याच ओव्हरला खरपूस समाचार मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला. धावांचा वेग, धावांचं रतीब, 22 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये त्यांना पाहायला मिळाला. सर्वाधिक धावा बनल्यात या ओव्हर मध्ये. पहा ना, म्हणजे पहिल्या डावामध्ये अडचणीमध्ये सापडले होते आपण पहिलं तर खेळत असताना, बॅटिंग करताना टीम खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर चॅम्पियन स्पोर्ट महाड, पण तिथून पुढे प्रवास चांगला चालू झाला होता. तिथून पुढचा प्रवास जर आपण पाहिलं तर चांगला चालू झाला होता आणि तदनंतर एक चांगली टोटल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पण इथून पुढे कशा पद्धतीचा खेळ होईल, इथून पुढे कशा पद्धतीने या 76 धावा सेव्ह केल्या जातील, ओमकार महाडिकची मेहनत कितपर्यंत सफल ठरेल हेही पाहायचंय. बॉलिंग मार्क वरती महाड एक्सप्रेस जयेश खैरकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती या जयेश, तुमचे हार्दिक स्वागत आहे या मॅच मध्ये. षटकार. करतात सैफ मात्र प्रभावित करून सोडतात. गोलंदाज कोणताही असो, माझा थाट वेगळा आहे, माझा क्लास वेगळा आहे आणि आज मी ज्या गोष्टीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलोय ना, ते मला करून दाखवायचंच आहे. मोठा दिलासा. पहा ना, म्हणजे ओमसाई ग्रुप, बारसगाव, वरंद या गावांनी विश्वास दाखवला. तेलंगे गावाच्या दोन्ही आयकॉनला आपल्या टीम मध्ये समाविष्ट केलंय. पहिल्या मॅच मध्ये अनिकेत प्रभावित करून सोडणारे होते आणि आता इकडे मात्र आपण जर पाहिलं तर सैफ यांनी मात्र आपण जर पाहिलं तर इकडे प्रभावित केले. काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल या सामन्यामध्ये. सैफ ठोकन स्ट्राईकला, तो सेट झालाय, तो ठोकतोय. खूप धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. पुढचा बॉल या वेळेला टप्पा पडला, बाहेरून फिरवलाय. इकडे मात्र लेग ब्रेकचा वापर करायचा होता. पहा ना, म्हणजे पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय काय, योगेश पेनकर, जयेश खैरकर यांच्यापर्यंत पोहोचले काय आणि त्यांच्या मनातला बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकल्या डॉट बॉल आलाय. मास्टर माइंड आहे हा दादा, मास्टर माइंड आहे. नाव त्याचं योगेश पेनकर. पुढचा बॉल. ओ या वेळेला काय केलंय, हेलिकॉप्टर दूरवरचा सिक्सर. अद्भुत बॅटिंग, काय खेळतोय सैफ, त्यानं मात्र प्रभावित करून सोडले. अगदी सैफ वरती नितांत प्रेम करणारे त्याचे प्रेक्षक वर्ग, त्याचे चाहते मैदानावरती येऊन आता बक्षीस देऊ लागलेत, कारण की त्यांच्या मनासारखा खेळ सैफ करतोय. आज अगदी महाडकरांची मन जिंकताना पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामामध्ये खूप छान क्रिकेट खेळले सैफनं. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय, गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक धाव तर निश्चितपणे मिळेल. एकाच धावेवरती मात्र आपण पाहिलं तर तिकडे समाधान मानलं जातोय. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर तब्बल 35 धावा धावफलकावरती लागल्या. त्यामधील 8 बॉल मध्ये 27 धावांचा वादळी खेळ
सैफ ठोकन केलाय. ही मॅच कोण जिंकणार, ही मॅच कोण हरणार, या सामन्यामध्ये कोणाचा पलटवार होणार, या सगळ्याच गोष्टींचा मात्र विचार मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. महत्वाचा सामना, महत्वाची मॅच, महत्वाचा दुसरा डाव. दुसऱ्या फेरीकडे आपण गेलो ना, सगळेच सामने रोमहर्षकतेकडे जातील. कमी गतीने टाकलाय, फसवलाय, चकवलाय, टप्पा पडला, बॉल बाहेर. आमिरला कळलं नाहीये हा बॉल कशा पद्धतीचा होता. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पाहूया नक्की बॉल कसा होता. बॅटर स्टफल झाले, बॉल बाहेर काढला आणि मग तिथे डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला. एक चांगली बॉलिंग खेळपट्टीवरती जयेश प्रयत्न करतोय. या वेळेला आक्रमण केले, लांबी उंची सगळं काही एकंदरीत ठासून भरलंय. सिक्सर. पहा ना डीजे, पाहुण्यांचं तर वेडं करण्याचं आम्हाला माहिती नाही, पण आमिर आणि त्याच्या साथीला खेळत असताना सैफ यांनी मात्र चॅम्पियन स्पोर्टच्या 11च्या 11 खेळाडूंना वेडं करून सोडलंय. कारण की कळतच नाहीये बॉल फेकायचे तरी कुठे. कारण की अगदी आपण जर पहिला तर प्रभावित करून सोडणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय सैफ ठोकन, त्याच्या साथीला उमेर. आज मात्र हे दोन्ही खेळाडू लोकल आयकॉन, त्याच वेळेला त्यांच्या साथीला गावचा खेळाडू खेळतोय. आणि या दोघांनी मात्र समोरच्या एका मातब्बर संघाला चारी मुंडा चित करून सोडले. 12 बॉल मध्ये 41 धावा, म्हणजे सरासरी पाहिली ना या मॅचची तर एकंदरीत 20.50च्या सरासरीने खेळ चालू आहे. पंच 20 आपण जर पाहिलं तर 50ची सरासरी राखली, 41 बनल्या. इथून पुढे या षटकामध्ये यदा कदाचित पुन्हा 3 6 बघायला मिळाले ना तर या सामन्याचं पूर्णपणे चित्र बदलेल. किंबहुना ही मॅच यदा कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेमामध्ये जाऊ शकते. शेवटपर्यंत रिझल्ट पेंडिंग आहे, शेवटपर्यंत या मॅचचं चित्र काही घडू शकतं. आता ॲज अ आयकॉन प्रथमेश यांच्यावरती विश्वास दाखवलाय. प्रथमेशला आमंत्रित केलं जाते. पहिला बॉल, इकडे काय घडलंय, बॉल कसा आहे पाहावं लागेल. नक्की बॉल कुठे चाललाय, लेग स्टिकला मिस केलंय. व्हाईट बॉल वरती मात्र तिकडे 1 धाव येताना पाहायला मिळाली. व्हाईट +1, 2 धावा स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळतील. या दुहेरीच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 43 धावा, एकही फलंदाज बाद झाला नाहीये. ही जमाची बाब आहे. पुढचा बॉल, ओ यावेळेला फुल टॉस होता, कीपर थोडे मिस झाले. योगेश पेनकर थोडे मिस होताना पाहायला मिळतील. तद्वर मात्र यस निश्चितपणे बॅटची हलकीशी कडा घेतली होती आणि पाहता पाहता 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस केली जाते. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर चाललाय. अवांतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये. धावा येतात, धावा बनल्या जातात. हा दबाव जो आहे ना तो पूर्णपणे दबाव आता मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजांवरती वाढलाय. जेव्हा धावा आल्या होत्या तेव्हा असं वाटलं होतं की बॅटरवरती दबाव आहे, पण नाही. आता सिच्युएशन चेंज झाली आहे, कारण की धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप आल्यात. इकडे काय केलं जातंय, अजून एक व्हाईट बॉल, अजून एक अवांतर स्वरूपाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. वारंवार पहा ना, यदा कदाचित ट्रॅप असावा, कारण की आमिर जेव्हा फलंदाजीसाठी आले तेव्हा मात्र जास्तीचे चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, मग सैफ आल्यानंतर जास्तीचे चेंडू पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न चालू झालाय, पण त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनं प्रथमेशच फसलेत. कमबॅक करावं लागेल. यावेळीचा बॉल, इकडे कमबॅक झाला, बॅट फिरवली गेली आहे, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
कमबॅक डॉट बॉल. अजून धावा थांबवायच्या, धावा रोखत असताना आता इथून पुढे चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला जर या मॅचमध्ये यायचं आहे ना पुन्हा विजयाच्या दिशेनं, तर विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. तुम्हाला तर विकेट इम्पॉर्टंट आहे, ब्रेक थ्रू गरजेचा आहे. ज्या अनुषंगानं ज्या वेगानं सैफ ठोकन खेळतोय ना, तो धावा खूप सारा बनवतोय. याही वेळेला अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. सरळ रेषेमध्ये जात असताना आपण जर पाहिलं तर कीपरचा वेध मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला. एक चांगला बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलची घोषणा, लगातारचे 2 डॉट आलेत. पुढचा बॉल. यावेळेला काय घडलंय? लेग बिफोर LBW. या मॅचची गोल्डन विकेट आली आहे का? येस, रिव्ह्यूची मागणी. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू तर इकडे आलाय, पण नक्की काय घडलंय? पंचांचा निर्णय तर इकडे फलंदाज बाद होता, पण आता पाहूया. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाते. यस, रिव्ह्यू. येस, रिव्ह्यू मात्र इकडे गमावलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला विकेट येताना पाहायला मिळाले. पहा ना, म्हणजे काही सेकंदांसाठी आपण जर पाहिले ना तर अर्धे महाडकर थंडावले होते पूर्ण, कारण की सैफ सर्कलवरून परत मागे चालला होता, पण रिव्ह्यू गमावला होता. पहा ना, म्हणजे हास्यमय वातावरण. क्रिकेटचा खेळच असा आहे, जिंको कोणी, आनंद मात्र आम्हाला देतो. आणि म्हणूनच का होईना आज डोळ्यामध्ये तेल घालून पहिल्याच दिवसामध्ये सगळे प्रेक्षक वर्ग अजून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनाही पाहिजे आहे आजची रात्र कोणाच्या नावावरती आहे. ही मॅच रंगणार. मॅच ऑन झाली आहे. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल बाहेर चाललाय. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू कसा आहे पहा ना, म्हणजे टप्पा पडला, वाईट दिला. प्रथमेशने कळवलं होतं रिव्ह्यू घ्यायचा का, पण योगेश पेनकर यांनी सांगितलं नाही, एक वाईट आला तरी चालेल, पण ही लाईन लेंथ चांगली होती, हे महत्वाचं आहे. हा ट्रॅप आहे बॉल बाहेर काढण्याचा. अनिकेत चव्हाण समोर. पहा, या आधी ज्या गोष्टी घडल्या ना त्या चांगल्यासाठी, किंवा आपण म्हणतो ना खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचं, हे ब्रीदवाक्य पाठीशी ठेवावं. जे होतंय ते चांगल्यासाठी ते चालवत पुढे जावं. काहीतरी नवीन होण्यासाठीच काहीतरी चुकीचं घडतंय. येस, निश्चित वाईट आला, आता बॉल थोडा आत आला, डॉट बॉलची घोषणा झाली आहे आणि चॅम्पियन स्पोर्टचा कमबॅक झाला, हे महत्वाचं आहे. 47 आकड्यावरती पहिली विकेट आली आहे. मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळाला सैफ ठोकनचा. आता इथून पुढे एक तेलंगे गावचा सुपरस्टार बाहेर गेला, नवीन फलंदाज मैदानावरती आला, त्याचं नाव अनिकेत चव्हाण. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. अनिकेत समोर हे कडवं आव्हान. आज बरंच क्रिकेट अनिकेतनं महाड तालुक्यासाठी सुद्धा खेळलंय. तालुकानीय गटामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे, पण आज खऱ्या अर्थानं अनिकेत कशा दर्जाचा खेळ करेल या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. बाहेरचा बॉल. इकडे मात्र काय घडलंय पहा ना, बाहेरचा चेंडू शरीरापासून दूर. वा, मी कौतुक करेल गोलंदाजी करत असताना प्रथमेशचं. 47 वरती धावसंख्या आपण पाहतो थांबली. एक फलंदाज बाद झाला. 12 बॉल 29 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. पहा, एकदा प्रथमेशची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की त्यांनी फक्त 6 धावांचं षटक टाकलंय. वा प्रथमेश. म्हणजे जिकडे आपण जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये भूषण गोळेने पहिल्या बॉलवरती 6 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये जयेश खैरकरनं पहिल्या बॉलवरती 6 धावा दिल्या. त्या पूर्णतः 6 बॉलमध्ये खर्च केला या पठ्ठ्यानं. तो स्क्रीनवरती आहे, नाव त्याचं प्रथमेश. काय कामगिरी केली आहे आज. ॲज अ आयकॉन म्हणून मी इकडे कशासाठी दाखल झालोय ना ते मलाही दाखवायचं आहे. आणि जो विश्वास
माझ्यावरती दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ ठरवून द्यायचं आहे. कारण की प्रत्येकाचा विश्वास असतो ना, कारण की आपण म्हणतो की आज आमच्या गावचा संघ उतरतोय मैदानावरती, पण गावचा संघ दरवेळेला 11 खेळाडू घेऊन उतरतो, पण इकडे मात्र आपण पाहिलं तर 9 खेळाडू घेऊन उतरलेत, पण त्यांच्या साथीला ऑल इंडियाचे आयकॉन सुद्धा आहेत. हे महत्वाचं आहे. म्हणजे एक मोठा बॅकअप, मोठा दिलासा दोन्ही टीमला आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन आहे. 12 बॉल 29 धावांची आवश्यकता. या संपूर्ण सामन्यातील सर्वाधिक महत्वाचं षटक म्हणजे षटकाकडे आपण पाहतोय ना, तोच षटक गोलंदाजी मार्कवरती ओमकार महाडिक आजचा हिरो राहिलाय. बॅटिंग बॉलिंग दोन्ही बाजूने तो अव्वल दर्जाचं कामकाज करतोय तोच ओमकार महाडिक. आज स्वतःला सिद्ध करण्याची ही नामी संधी. पहिला बॉल, पहिलाच बॉल प्लेड ऑन. बॅटची कडा घेतलीये, बॉल स्टंप वरती आलाय, बॉलनं गिरकी घेतली आणि या मॅचनं सुद्धा फिरकी घेतलीये. दुसरी विकेट. ओमकार ज्या गोष्टीला हात लावेल ना ती गोष्ट त्याची आहे, मग बॅट असो किंवा तो बॉल असो. कारण की तो बॅटिंगला आला, त्यानं अगदी क्लासिकल अंदाजाचे फटके खेळले. मग डीप ॲक्सच्या कव्हरची त्यानं दिशा सोडली नाही, किंवा स्क्वेअर लेगची दिशा सोडली नाही. त्यानं फाईन लेगला 6 मारला, त्यानं लॉंग ऑनला 6 खेळला. त्या पलीकडे तो बॉलिंगला आला. मागील मॅचमध्ये त्यानं फक्त 3 धावांचं षटक टाकलं आणि आता बॉलिंगला आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती सर्वाधिक मोठा अडथळा आमिरला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. पहा ना, आणि या सगळ्या गोष्टींना दाद देण्यासाठी महाडकर सुद्धा मैदानाच्या चहूबाजूने उपस्थित आहेत. म्हणजे महाडकरांचं काही वैशिष्ट्य वेगळंच आहे. स्वतःची गाडी लावायची आणि स्वतःच्या गाडीवरूनच मॅच बघायची, शेवटपर्यंत इथं थांबायचं. येस, निश्चितपणे आपल्या गाडीला काही धक्काही लागला नाही पाहिजे, असे काही प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. मैदानाच्या चहूबाजूला गाडी पार्क केली तर गाडीवरून प्रेक्षक आनंद घेतात. हे महाडचं प्रेक्षक आहे. क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. ओ काय बॉल फेकलाय, पुन्हा वेगाचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो भन्नाट वेगाचा बॉल पाहायला मिळत आहे. यस, 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव तिथे मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अल्तमश दाखल झाले. ॲज अ बॉलर म्हणून चांगलं कामकाज केलं अल्तमशनं. आता त्याच्या साथीला खेळत असताना अनिकेत चव्हाण ॲज अ आयकॉन कशा पद्धतीचा खेळ करेल. बाहेरचा बॉल बाहेरच चाललाय, बॅट पासून दूर. यस, तिसऱ्या पंचांचा कॉल मैदानाच्या आतमध्ये तिकडे केला जातोय. रिव्ह्यूची मागणी. बॅटिंग करणाऱ्या टीमचा दुसरा रिव्ह्यू आपल्या स्क्रीनवरती असेल. तिसरे पंच आमच्यापर्यंत कळवतील नक्की निर्णय काय आहे. अगदी पंचांनी मात्र निर्णय कळवला होता, बॉल योग्य आहे. डिसिजन पेंडिंग. एक एक निर्णय हृदयाचे ठोके चुकवणारा राहिलाय. कारण की इकडे धाव आली तर मग स्कोर कार्ड वाढेल, बॅटिंग करणाऱ्या टीमचा दिलासा वाढेल. धाव थांबली तर अडचणीमध्ये इकडे मात्र आपण पाहिलं तर सापडेल पुन्हा एकदा बॅटिंग करणारा संघ. डिसिजन पेंडिंग. यस, रिव्ह्यू इकडे गमावलाय दुसरा सुद्धा, कारण की हा योग्य बॉल असेल. पंचांचा निर्णय आला की ऑन फील्ड अंपायर डिसिजन फायनल केला जातोय. कारण की पहा ना, टप्पा पडल्यानंतर बॅटर थोडे स्टफल झाले होते, मग वाईट लाईन वाढली आहे, बॉल बाहेर निघाला आणि ओमकार महाडिक सफल राहिलाय. अजून एक आक्रमण केलंय. हाफ ट्रॅकर बॉल वरती चबराक लगावलीये. मिड विकेट पार, षटकार. नवीन करण्याच्या नादामध्ये ते गोष्टी मात्र अंगलट येताना पाहायला मिळतात. ओमकारच्या त्यानं हाफ ट्रॅकर टाकला, त्याच्यावरती अनिकेत तुटून पडलाय. या वेळेला वा, मी दिलीपचं कौतुक करेल, कारण की अशा स्थितीमध्ये या ठिकाणी फिल्डिंग करणं खूप दबाव असतो. तो दबाव मात्र आरामामध्ये पेलवताना पाहायला मिळतात. पहा ना, ध्येयरेषीच किती मजबूत आहे. एखाद्या भिंतीसारखे 2 खेळाडू उभे केलेत, एका बाजूला राहुल तर एका बाजूला दिलीप. ही मजबूत भिंत आहे.
ये जोड तुटणे वाला नाहीये भाई. मोठा फटका समोरच्या दिशेला, लॉंग ऑनला स्ट्रॉंग, लांब लचक, अनिकेतचा सिक्सर. अडचणीमध्ये पहा ना, दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली, दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या फेरीमध्ये आता चुरस वाढली आहे. आता आपण जर पाहिलं ना तर आपण म्हणतो ना, एकदा आपण मराठी शाळेपासून शिकत आलोय, चढता क्रम किंवा उतरता क्रम, यदा कदाचित ते सगळे ग्राफ आपल्या आता डोळ्यासमोर दिसतात की काय. कारण की पहा ना, मॅच चालू झाली उतरत्या क्रमापासून, जास्तीच्या विकेट गेल्या होत्या. 6 बॉल 16, 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. जिथे बॅटिंग करत असताना चॅम्पियन स्पोर्ट्स महाड उतरत्या क्रमाकडे जात होते, तिकडून मग ओमकार माडिक, योगेश पेनकर दोघांनी खेळीला सावरलं. मग तिकडे जास्तीचा आपण चढता क्रम पाहिला. मग बॅटिंगला पुन्हा सैफ आणि आमिर आले. पुन्हा महाड संघाचा ग्राफ खाली येत होता. पण आता मॅच ऑन आहे, दोन्ही बाजूने मॅच बॅलन्स आहे. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता असताना पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट फेकलाय. वा, काय बॉलिंग केली आहे आज. मात्र आपण जर पाहिलं ना तर प्रथमेशनं काय केलं, मॅचला आणि त्या बॉलला पण टर्न केलंय, हे महत्वाचं आहे. पहा ना, म्हणजे खन्नाचा तो बॉल, त्याच्यावरती बोटांची जादू वेगळीच. हाई बॉल, काय घडलंय, फसवलंय तिकडे. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली आहे, विकेट सॅक्रिफाईस केली जाते. महत्वाचा खेळाडू अल्तमश बा. इकडे मात्र आपण जर पाहिलं ना तर प्रथमेश राठोडला बघून रावडी राठोडच्या पिक्चराची आठवण झाली. कारण की तो एकटाच नडलाय 1 मॅन शो मैदानाच्या आतमध्ये. भले बॅटिंग करताना थोडी नाराजी व्यक्त केली, पण बॉलिंगला आला, समोरच्या टीमला मात्र आपण जर पाहिलं तर 4 मुंड्या चित करून टाकले. बॉलची त्याच्या फिरकी आहे ना, बॅटरला गिरकी करायला भाग पाडतोय, कळलं नाहीये. याही वेळेला बॉल चाललाय, कीपरचा वेध, काय घडलंय. अजून एका डॉट बॉलची सांगता. 2 रिव्ह्यू होते, ते दोन्ही रिव्ह्यू एका इनिंग मध्ये गमावलेत. म्हणजे आता ऑन फील्ड अंपायर डिसिजन तुम्हाला मान्यच करावा लागेल. गणेश बाविस्कर सरांनी सांगितलंय हा डॉट बॉल आहे, हा चांगला बॉल आहे. 3 बॉल 16ची गरज. याही वेळेला बॉल आलाय, काय बॉलिंग, वाह, अप्रतिम, लाजवाब. शब्द अपुरे पडतील ना अशा थाटणीची कामगिरी ज्यानं केलीये तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश रावडी राठोड मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका तर खेळलाय, लांबी कमी गाठली आहे, बॉलनं उंची बरीच गाठली आहे. क्षेत्ररक्षक रोहित देसाई पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 6 धावा. एक बॉल बाकी आणि 10 धावाची गरज. वाह, इकडे मात्र मॅच फिनिश. काय सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. हा सेलिब्रेशन सांगून जाईल महाडकरांचा. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड टीमनं मॅच जिंकली आहे. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रश्नचिन्ह आहे, मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण की मग प्रथमेश आला तिकडे समोर, त्याच्या पलीकडे ओमकार महाडिक सुद्धा आपल्या डोळ्यासमोर दिसतोय. मॅच सबमरी जर आपण विचार केला ना मॅच सबमरीचा तर थोडा प्रश्नचिन्ह आहे. यस, नो डाऊट धावा तर बनल्या होत्या, पण ज्यानं आपल्या बॉलिंगच्या जोरावरती चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला या मॅच मध्ये पुन्हा आणलं तो खेळाडू